करा. ठीक आहे, आपण त्या दिवशी मॅट्रिसेस चालू केलं चॅप्टर. हा चॅप्टर नंबर 2 आहे. बुकनुसार जर बघितलं तर तुम्ही तर चॅप्टर नंबर 2 आहे. हा किती मार्कला येतो आपला? 16 मार्क्सला येतो पेपरला, फायनल एक्झामला. तर आपण पहिल्यांदा टाईप 1 चालू केलं त्याचा, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता त्या दिवशी आपल्याकडे कॅल्क्युलेटर नव्हतं, त्याच्यानंतर म्हणून आपण क्लास घेतला नाही. आता ज्यांच्याकडे कॅल्क्युलेटर असेल त्यांनी पहिल्यांदा कॅल्क्युलेटर काढा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे त्या शेजारी बसा. ठीक आहे, कॅल्क्युलेटर आज घेऊन या सगळ्यांनी. 991 ES किंवा 991 EX यांनी जसं घेतलं तसं. गोरुलेच ना नाव? काय गोरुलेच ना तुझं? आशुतोष गावरे. हां. किती सम झाले आपले पहिल्या टाईपचे? ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचे किती सम झाले? एक ही सम हुआ ना. वैभव, तुमचं आत्ता जे सम होतं ते काय होतं? हेच होतं का आपलं पहिलंच वालं होतं का? आपण जे घेतलं तेच होतं? ते नाही मॅट्रिसेस ॲडिशनवालं तेच होतं. ठीक आहे, चला पहिलं 2 नंबरचं सम. आता भाऊ वगैरे घेतो कोण? तुमच्या सगळ्या दिसणार एक मुलगा आहे, माझा मित्रच आहे, माझ्या भावाचा मित्र आहे, सेम दिसतो, त्यामुळे विचारलं. थांबा थोडा वेळ, आजचे दिवस बसा. हां, आता काय क्वेश्चन आहे बघा. असं झालेलं आहे आपलं एक्झाम. आता तुम्ही दोघांनी व्हिडिओ बघितलेला नाही. पहिल्यांदा ते 2 व्हिडिओ खूप बेसिक आहे, ते कंपल्सरी बघायला लागतील. आता त्याच्या पुढचं आहे. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळं मराठीमध्ये सांगितलेलं आहे, कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. ठीक आहे, तरी पण मी बोलताना इंग्लिशमध्ये पण बोलेल, मराठीमध्ये पण बोलेल. हां, समजून घ्या. नाही समजलं तिथल्या तिथं लगेच विचारा. सगळे आपल्या वयासारखेच आहेत, काय प्रॉब्लेम नाही ना, वर्किंगवाले जण सगळे. हां, इथं कोण लहान नाही आहे, ते लहाने गेले 2 जण. ए तुम्हाला दिलेलं आहे आणि बी तुम्हाला काहीतरी दिली व्हॅल्यू. हे मॅट्रिसेस म्हणजे काय? हे जे दिसतंय ना ब्रॅकेटमध्ये त्याला काय म्हणतात? मॅट्रिसेस. कळलं? इफ म्हणजे जर ए इज इक्वल टू हे असेल अँड बी इज इक्वल टू हे असेल तर काय फाइंड करायचं आपल्याला? 2A - 2B. कळलं? 2A - 2Bचा आन्सर काढायचं. मग जे आन्सर काढायचे ते तसं लिहितो. 2A - 2Bचा आपल्याला आन्सर फाइंड करायचं. ठीक आहे, इज इक्वल टू म्हणजे काय? बरोबर. आधी 2 लिहिला, एच्या जागी काय बाबा हे ना, हां ते लिहितो. 5 3 -1 1. ठीक आहे, पुढं काय? मायनस, परत काय? 2. बी काय आपला? 2 - 1 3 2. केलं एवढं. आता असं नंतर याच्यानंतरची स्टेप काय करायचं असतं? या 2नी या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं असतं? मल्टिप्लाय, गुणाकार करायचा असतो. ठीक आहे, 2 × 5 2 गुणिले 5 2×5 10. गुणाकार करायचा सरळ. 2×5 10. आता साधं सिंपल असेल तर येतं आपल्याला. 2 × -1 थोडंसं गणतं, म्हणून कॅल्सी आहे आपल्याकडं. कळलं? कॅल्क्युलेटर काढायचा. 2 × -1 काय तर आन्सर? -2. 2 × 3 6. 2 × 1 2. कंप्लीट झालं सगळं करून. ब्रॅकेट कंप्लीट करा. हे मायनस तसंच ठेवायचं. आणि इथं मायनस लिहिलं ना तर इथं ज्यावेळेस आपण गुणाकार करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय, त्यावेळेस इथं -2नी मल्टिप्लिकेशन करायचं नाही. कशाने करायचं? फक्त 2नी. नाहीतर डबल मायनस होईल. इथं पण मायनस लिहिला आणि इथं घेताना पण -2नी मल्टिप्लाय करतोय, तर तसं चालेल का? नाही चालणार. 2 × 2
4, 2 into 3 6, 2 into -1 -2, 2 into 2 4. समजलं? एवढं काय आलं? आता सबस्ट्रॅक्शन वजाबाकी. सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय? वजाबाकी. आता याचा पहिला नंबर आणि याचा पहिला नंबर. 10 - 4, 10 - 4. कॅल्सी 1 + 1 आलं तरी पण कॅल्सी वापरा. कळलं? आपला आयटीआयसारखं करू नका. 10 - 4 6, -2 -6, -2 -6, -8, 6 -2, 4 नाही 8 येते बघा. 6 -2, इथं माइनस है ना, प्लस किधर? ये 6 प्लस है तो इधर 6 ही लिखा ना. कैल्सी में क्या डालने के? 6, बराबर. ये क्या लिखा इधर? माइनस, और इधर क्या लिखा? माइनस. आगे क्या लिखा? 2. ऐसे कैल्सी में डालो, ये आंसर आएगा. देखो 6 प्लस है ना, 6 प्लस है. 6 का कुछ लेना देना ही नहीं. माइनस माइनस क्या होता है? प्लस. प्लस करने का 6 + 2, आंसर क्या आया? 8 आया. बिगर नंबर कौन सा है? 6, उसका साइन क्या है? प्लस. मग काय आलं? +8. ऐसा है. झंझट मत लो, डायरेक्ट कैल्सी लो, कैल्सी में ये करो बस. कळते? कैल्सी आणा, कैल्सी शिवाय होणार नाही. आन्सर काय आलं? 8. 2 - 4 -2. आता याच्यामध्ये जर तुमचं काही चुकलं नंबर एखादा तर 0 मार्क पडतात. कळलं? बाबा ट्राय केलं, अटेम्प्ट केलं, तसल्याला काय मार्क नसतात. कळलं? त्यामुळं कॅल्सी कंपल्सरी आणा. कॅल्सीशिवाय तुम्ही पास होणार नाही. कशाचं आन्सर काढलं आपण? हे 2A - 2Bचं. असं 2 मार्कला तुम्हाला विचारतात. आता ते वैभवला त्यांचा पेपर आहेत उद्या, त्यांना सेम असंच सम विचारले 2 मार्कसाठी. कळलं? 2 मार्कचं सम कळलं? काय केलंय? समजलं सगळं? थोडं समजलंय? परत एकदा बघा काय केलं त्यांनी. काय विचारलेलं आपल्याला? हे ए दिलेलं आहे काहीतरी आणि बी पण आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. आपल्याला काय काढायला सांगितले? 2A - 2B. ते लिहिलं, जे काढायचे ते लिहिलं इथं. 2A - 2B बरोबर लिहिलं. हे फक्त काय करायचं? या एच्या आणि बीच्या जागी त्यांनी जे वरती दिले ना त्या व्हॅल्यू पुट करायचं, त्या व्हॅल्यू टाकायच्या. 2 लिहिलं आधी. ए काय बाबा? 5 3 -1 1 लिहिलं, ब्रॅकेट कंप्लीट केला. नंतर काय? -2 -2. बी काय बाबा आपला? हाय लिहिलं इथं. कळतंय? नंतर काय करायचं? इथं 2 आणि ब्रॅकेट आहे ना, म्हणजे काय करायचं? गुणाकार करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 5 10, 2 × -1 -2, 2 × 3 6, 2 × 1 2, मायनस मायनस. 2 × 2 4, 2 × 3 6, 2 × -1 -2, 2 × 2 4. समजलं एवढं? आता वजाबाकी करायची. 10 - 4. याचा पहिला नंबर, याचा पहिला नंबर, याचा दुसरा नंबर, याचा दुसरा नंबर, याचा तिसरा नंबर, याचा तिसरा नंबर, याचा चौथा नंबर, याचा चौथा नंबर. मध्ये साईन काय आहे? मायनस. मायनस करायचं. 10 - 4 6, -2 -6 -8, 6 - -2 8, 2 - 4 -2. ते कॅल्क्युलेटर काढेल उत्तर. कळालं? कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडं. कॅल्क्युलेटर कंपल्सरी चालतं. समजलं एवढं? आता इकडचं सांगा काय करायचं. बोला. पहिल्यांदा काय करू? 2A + 3B. जो आंसर निकालने का वो उधर लिखा आगे. 2 × 2 3 4 5 प्लस 3 है ना पहले. हाँ, उसके बाद B क्या है? 3 7 1 9. आता सोपं याच्यात तर काही मायनस काहीच साईन नाही आहे. 2चा पाडा 3चा पाडा म्हणा. 2 2 4, 2 4 8, 2 3 6, 2 5 10. कळलं? 3 3 9, 3 1 3, 3 7 21, 3 9 27. कळलं? मराठीत बोला नाही तर इंग्लिशमध्ये बोला, नाही तर माझ्यासारखं दोन्हीत बोला, तुमची मर्जी. 4 + 9 करा कॅल्सीवरती.
13. मला नाही माहिती आहे, मी डोकंच नाही लावत. 4 + 9 कॅल्क्युलेटर घेतो. 8 तुम्ही लावा डोकं, तुम्हाला अजून सवय आहे कॅल्क्युलेटरमध्ये डोकं लावायची. कळलं, तुमची पण सवय मोडेल. 8 + 3 इकडं 6 + 21 27, 10 + 27 37. समजलं कशाचा आन्सर काढला आपण? हे 2a + 3bचा. सोपं आहे का? कळलं का आता? लिहून घ्या. लागू नका, नाही तर 22 पण जायचे. हां तेच दिये घेत तुम्ही दिलं का? ते नव्हतं दिलं, मग आता कॉलेजला जाऊन द्यावं लागेल. कॉलेजला जाऊन सबमिट करा ते. याचा आन्सर काढून दाखवा मला. चला नाही आपल्याला हेच येणार ना सम, त्याचं चेंज करायची गरजच नाही. ते आपण नंतर, तुम्ही वैतागताल एवढे कसाल तर सर क्वेश्चन देत आहे आम्हाला. आत्ता आपण उद्याचा पेपरचं टार्गेट करा. आपण अभ्यास नाही करत आहे, आपण रट्टा मारतोय आत्ता. कळलं? उद्याच्या पेपरसाठी आपल्याला काही पण करू, उद्याच्या पेपरला 22 मार्क पाहिजे. हेच सम तुम्ही 3 वेळेस सोडवा. याचा आन्सर फाइंड करा. चला आलं का? तुमचं आन्सर आलं का पहिल्याचं? हे बघा, नीट बघ. 3a + b. हां इकडे सर का, तुम्हाला जिथं अडकते तिथं मला लगेच विचारा. आता तुम्ही गिचमिडी केलेलं आहे आणि अक्षर थोडंसं नीट काढा. पहिल्यांदा काय लिहिणार? 3 लिहिलं. ए काय आहे बाबा? ही व्हॅल्यू ना, लिहितो 1 2 -3 4 लिहिलं. हां पुढं काय? प्लस. पुढं काय? बी हीच व्हॅल्यू आहे ना, त्याच्या पुढं काहीच नाही. बीच्या पुढं काही लिहायची गरजच नाही. आणि इथं मध्ये साईन काय आहे? मग इथं प्लस येणार ना कंपल्सरी. कळतंय का? आपण काय करतोय, फक्त इथं एच्या जागी जी व्हॅल्यू आहे आणि बीच्या जागी जी व्हॅल्यू आहे ती टाकतोय, बाकी काहीच करत नाही. बीच्या जागी काय बाबा? 4 5 1 -3 लिहिलं. हां आता बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह. 3 1 3 गुणाकार करताय ना तुम्ही. मग गुणाकार केल्यानंतर परत इथं 3 लिहायची गरज नाही. गुणाकार केला ना, 3 1 3 3 1 3 3 3 -9 3 3 9 मायनस साईन ॲज इट इज, किंवा कॅल्सीवरती करा. 3 × -3 कॅल्सीवरती करा. 3 × 2 6 3 × 4 3 चौक 12 लिहिलं. त्याचं ब्रॅकेट कंप्लीट करा. प्लस तसंच हे असंच असं लिहा. परत लगेच इथं काही गुणाकार करू नका, प्लस करू नका. एक स्टेप खाली जाऊ दे. एवढं काय आलं? आता काय आहे? ॲडिशन करायची. 3 + 4 याचा पहिला नंबर, याचा पहिला नंबर. 3 + 4 सांगा.
7. -9 + 1 कॅल्सीवरती काय येतं आन्सर -8. 6 + 5 11. 12 + -3 प्लस मायनस काय असतं मायनस. मायनस करायचं 12मधनं 3 घालवा किती उरतात बघा 9. 9 उरले. हे तुमचं आन्सर आहे. कशाचं आन्सर आहे 3A + Bचं. कळालं का समजलं. आता इथं इकडे लक्ष द्या. काय दिले तुम्हाला करायला सांगितले. आन्सर कशाचं काढायचं आहे 2A + 3B - 5 आयचं आन्सर काढायचं बरोबर. आय आलं की आपल्याला ते देत नाहीत. आय गिवन देत नाहीत की आपल्याला हे घ्या. हे आपल्याला माहिती पाहिजे आधी. आपण आधी शिकवताना मी सांगितलेलं तुम्हाला आय 2 प्रकारचे असतात. हे 2 × 2 म्हणजेच काय 2. हे काय कॉलम 1 कॉलम 2 रो 1 रो 2 म्हणून याला काय बोलतात 2 × 2 मॅट्रिक्स. आणि जर 3 लाईन असतील उभ्या 3 लाईन आणि आडव्या 3 लाईन असतील तर त्याला काय म्हणायचं 3 × 3 मॅट्रिक्स. कळलं. इथं आडव्या लाईन किती आहेत 2 आणि उभ्या लाईन किती आहेत 2 म्हणून 2 × 2 मॅट्रिक्स. कळते. अगोदरचा व्हिडिओ बघा थोडासा. आता हे आपल्याला काढायचं आहे. जसं जे व्हॅल्यू आहेत पुट करायचं. 2 लिहिलं. ए काय बाबा 2 3 4 7. पुढं काय लिहायचं नाही का नाही लिहायचं लिहायचं +3. बी काय 1 3 -2 5. पुढं काय -5 आणि आय आपल्याला त्यांनी दिलं नाही. आपल्याला माहिती आहे आपण एवढे हुशार आहेत. 1 0 0 1 1 1 क्रॉसमध्ये लिहायचं असतं आणि इथं काय लिहायचं असतं 0 0. एवढं कळालं का. आता काय मल्टिप्लिकेशन असं आलं की मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 2 4. आता इथं 2 लिहायचं का रे नाही फक्त इथं 4 लिहायचं ना. हां 2 × 4 8. 2 × 3 6. 2 × 7 14 प्लस ॲज इट इज. 3 × 1 3 × -2 -6. 3 दुने 6 मायनस साईन तशीच 3 त्रिक 9 3 पाची 15 मायनस साईन तसंच 5 × 1 5 5 × 0 0 0 ने कोण पण असू दे इथं 5 लाख असू दे 0 होणार. 5 × 0 0 5 × 1 5. कळालं एवढं. आता काय करणार 3 व्हॅल्यू आल्यात. पहिल्यांदा कोणतं आवडलं हे 2 आवडलं हे 2 करा. हे 2 आवडतं हे 2 करा. हे 2 आवडून देऊ नका. कळलं. हां हे 2 करा आधी. 4 + 3 7. 6 + 9 15. 8 + -6 9 प्लस मायनस मायनस करायचं 2 आणि मोठे साईन काय प्लस. कॅल्सीवरती करा. 14 + 15 29. यांच्या दोघांची ॲडिशन केली इथं लिहिली. पुढं हे काय करू ॲज इट इज लिहू ना इथं. हां काय करायचं लगेच वजाबाकी नाही. एक स्टेप खाली 5 0 0 5. आता याच्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करायची. 7 - 5 2 2 - 0 2 15 - 0 15 29 - 5 24. ठीक आहे. हे कशाचा आन्सर काढला आपण 2A + 3B - 5I. कळालं का. सोपं आहे. वजाबाकी अधिक वजाबाकी आपण शाळेत शिकलेलो तसंच आहे काहीच वेगळं नाही. सबस्ट्रॅक्शन
असं सांगितले. आता काय करायचं इथं, कशाचं आन्सर काढायचं आपल्याला, ABCDचं. हां, तिकडे ABCD बघायचंच नाही. आधी इथं काय लिहिलंय, यांच्या दोघांचं प्लस आहे ते प्लस करायचं आणि त्याच्याबरोबर जे असेल ते उत्तर ABCD. सिम्पल. हीच स्टेप परत लिहितो. 3 - 6 4 2 प्लस 2 3 -2 1 इज इक्वल टू काय बाबा, A B C आणि D. काय डोकं लावलं नाही. आता प्लस करायचं, मध्ये प्लस करा. 3 + 2 5 4 + -2 2 कॅल्सी -6 + 3 -3 2 + 1 3. आता हे पटकन येण्यासाठी कॅल्सी करायचं. कॅल्सी काढा आणि कॅल्सीवरती करा. -6 + 3 मायनस प्लस काय असतं, मायनस. मायनस करायचं. 6 बंद 3 गेले, किती उरले, 3. आणि मोठ्या नंबरची साईन मायनस, म्हणून काय आला आन्सर मायनस. हे डोकं लावायची गरज नाही आपल्याला. आपण हे असं डोकं कधी लावणार, ज्यावेळेस आपण तसे सम येतील त्यावेळेस कळेल. आत्ता गरज नाही आहे. आत्ता तुमच्याकडे कॅल्सी आहे ना, -6 + 3 तुम्ही कॅल्सीवरती टाकू शकता ना. मग जिथं गरज नाही तिथं डोकं लावू नका. कळलं. आपल्याला अभ्यास भरपूर आहे. हे जस्ट सुरुवात आहे. समजतंय का. हां, इक्वल टू काय, ABCD. याच्यापेक्षा अजून काय करता येईल का आपल्याला, नाही. म्हणून काय द्यायचं, डायरेक्ट Aच्या समोर काय नंबर आलाय, 5. Bच्या समोर काय नंबर आलाय, Bच्या समोर -3, Cच्या समोर 2 आणि Dच्या समोर 3. समजलं का. इथला पहिला नंबर A, हे C, हा B आणि हा D. वैसे दिया नहीं ना उन्होंने जैसे दिए वैसे. ये गिवन उन्होंने दिया ना, इसकी वजह से. अगर उन्होंने इधर B दिया रहेगा तो B का आंसर क्या आएगा, 2 आएगा. उन्होंने जैसा दिया वैसे ही रखने का. समजलं. हां, त्यांनी हे गिवन दिलं ना, हा क्वेश्चन होता ना आपला गिवन. त्याच्यामुळे आपण काहीच करायचं नाही. हे ABCD लाईनीने लिहायचं नाही. त्यांनी जसं दिलंय, उन्होंने जैसा दिया वैसे रखने का. समजलं का. हां, आता इथं काय आन्सर काढायचंय, 2A + 3B - 4C. येईल का करता हे सब. 3 वाला आहे कॉलम. आता याच्या अगोदर आपण 2 × 2चं केलं. आता हे 3 वाला आलं तर काय वेगळं होणार आहे का, तसंच गुणायचं, काही वेगळं नाही. येईल करता का करू, काय करू, करा. नाही आल्यावर करतो. -3 फायनल आन्सर याचा. 3 0 15 -1 -16 5. आलं ना आन्सर, आलं सगळ्यांचं. ज्यांचं नाही आलं त्यांनी ट्राय करा. आलं, ठीक आहे. पुढचं घेतो. एवढे 3च सम करा नीट. आणि पहिले क्वेश्चन मधले ते 5. हां, 22 मार्कचा अभ्यास झालाय, तेवढाच अभ्यास करा. अजून 2 क्वेश्चनच्या नादी लागू नका, नाहीतर ते सगळं जाईल. असं व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय म्हणजे काय रे, हे मगाशी हे आलतं ना बाबा, कम्यूट द मॅट्रिक्स. कम्यूट म्हणजे काय, सोडवा, सॉल्व करा, वेगळं काय नाही. कम्यूट म्हणजेच काय, सॉल्व करा. इथं पण तेच. व्हेरीफाय करा म्हणजे काय करायचं, चेक करा की A + B चा आन्सर इज इक्वल टू B + A चा आन्सर आहे का, चेक करा. कळतंय, समजतंय का. कम्यूट आलतं ना शब्द मगाशी,
तिथं आपण काय बघितलंच नाही, कमिट बिमिट ते सोडून दिलं आणि आपण फक्त कुठं बघितलं इथं. कमिट म्हणजेच काय, सॉल्व करा. तसंच इथं व्हेरीफाय दॅटचा अर्थ काय की LHS इज इक्वल टू RHS, लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड, असं आहे का बाबा. A प्लस बीचा आन्सर आणि B प्लस एचा आन्सर हे दोन्ही बरोबर आहे का, एकमेकांना बरोबर आहेत का, म्हणजे याचा आन्सर आणि याचा आन्सर सेम सेम आहे का हे चेक करा. व्हेरीफाय करा म्हणजे काय करायचं, चेक करायचं. मग सोपं आहे ना ते. A प्लस बीचा आन्सर काढायचं, त्याचं काहीतरी आन्सर येईल. तसंच B प्लस एचा आन्सर काढायचं, त्याचं काहीतरी आन्सर येईल. दोन्ही आन्सर जर सेम आले तर आपण काय लिहिणार, हे लिहिणार परत आणि खाली काय लिहिणार, हेन्स व्हेरीफाईड. कळतंय. बघा मी काय करतो. आधी काय करायचं आपल्याला, A प्लस बी, ए लिहितो 3 2 1 -1 0 4. पुढं काय प्लस बी लिहितो -1 1 3 2 4 -2. सांगा त्याची ॲडिशन. 3 प्लस -1 2, 1 प्लस 3 4, 0 प्लस 4 4, 2 प्लस 1 3, -1 प्लस 2, हां मायनस प्लस काय आन्सर असतं रे, मायनस प्लस मायनस करा मग 1. साईन कोणती द्यायची, मोठा नंबर, मोठ्या नंबरची साईन काय आहे, मग काय आन्सर आलं समजतं ना. 4 प्लस -2 2, प्लस मायनस करा, 4 मधनं 2 गेले 2, मोठ्या नंबरची साईन 4, त्याची साईन काय प्लस, म्हणून आन्सर काय आलं प्लस. कळतंय. हे आन्सर आलं आपलं. त्याचंच आन्सर काढलं आपण, हे A प्लस बी. ही कोणती साईड आहे हे बघा, हे बरोबर दिसतंय ना. मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो, हे काय आपलं पाकिस्तान आहे, हे इंडिया आहे. ही लेफ्ट साईड, ही राईट साईड. याला आपण काय बोलतो, LHS, लेफ्ट हँड साईड. इक्वेशन नंबर काय बोलतो त्याला 1. कळतंय. लेफ्ट हँड साईड इक्वेशन नंबर 1. तसंच राईट हँड साईड घ्यायची. आता कशाचं आन्सर काढायचं, B प्लस एचं. B प्लस ए, बी घ्यायचं पहिल्यांदा. आता इथं काय घेतलं अगोदर, ए घेतलेलं. अभी क्या लेने का, B प्लस ए. बी -1 1 3 2 4 -2 प्लस ए 3 2 1 -1 0 4. करा ॲडिशन. -1 प्लस 3 2, 3 प्लस 1 4, 4 प्लस 0 4, 1 प्लस 2 3, 2 प्लस -1 1, -2 प्लस 4 2. हे कशाचं आन्सर काढलं आपण, B प्लस एचं. याला कोणती साईड बोलतात, राईट हँड साईड. इक्वेशन नंबर 2. बरोबर. मग खाली काय लिहायचं, आपण जसं लिहायचो मराठीमध्ये, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि 2 प्रमाणे असं लिहायचं. त्यालाच इंग्लिशमध्ये काय, फ्रॉम इक्वेशन. आता इक्वेशन असं लिहित बसायची गरज नाही. तुम्ही काय लिहू शकता, नुसतं असं EQ आणि वरती असा N. कळलं. इक्वेशन पूर्ण स्पेलिंग लिहायची गरज नाही. EQUATION असं लिहायची गरज नाही. असं लिहिलं तरी चालतं. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2, A प्लस बीचा आन्सर काय आले, हे आले 2 3 4 1 4 2. दोन्ही सेम सेम दिसतंय ना. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2, LHS इज इक्वल टू RHS. दॅट इज, आता दॅट इज म्हणजे बघा असं लिहायचं असतं सिम्बॉलिक. I.E म्हणजे काय असतं, दॅट इज. म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना, म्हणजे काय आलं बाबा, A प्लस बीचा आन्सर आणि B प्लस एचा आन्सर काय आले, सेम आले, इक्वल आलं ना ते. A प्लस बीचा आन्सर इक्वल टू B प्लस एचा आन्सर. दोन्ही काय आले, सेम सेम आले. तेच लिहायचं इथं डॉट 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 आणि इथं काय लिहिणार, हेन्स. ते काय बोललेले, व्हेरीफाय करा. हेन्स व्हेरीफाईड, भूतकाळ व्हेरीफाय केलं आम्ही. कळलं. IED लावला फक्त त्याला. समजतंय. इक्वेशन नंबर 1. याच्यात वेगळं काय आहे, हे तर ॲडिशन तर तुम्हाला जमेल, फक्त ते थोड्याफार गोष्टी नवीन आल्यात त्या बघून घ्या. LHS इक्वेशन नंबर 1, RHS इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, LHS इज इक्वल टू RHS. LHS बरोबर RHS. म्हणून A प्लस बीचा आन्सर हे बरोबर आहे कोणाच्या, B प्लस एच्या. हे आपण काय केले, सिद्ध केले. हे सिद्ध झालं, त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, हेन्स व्हेरीफाईड. कळतंय.
नऊ वाजले का? बरं, एक सम घेऊ का बस झालं? घेऊ नाही? घेतो, छोटं घेतो, छोटं. बरं, तुम्ही दिसणार नाही मला आठवड्यात. मी येणार आहे का? उद्या येणार आहे का? हे सोपं घेतो, छोटंवालं घेतो फक्त. थोडंसं चेंज आहे. इफ ए इज इक्वल टू असं दिलं. नुसतं तुम्हाला काय दिली? ए ची व्हॅल्यू दिली. हां, फाइंड मॅट्रिक्स बी. पीचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, वेगळं आहे थोडंसं. आणि ते इक्वेशन तुम्हाला दिले सच दॅट की बाबा 2a + 3bचं उत्तर काय आहे? 0 आहे. आपण दरवेळेस असं उत्तर काढायचं ना याचं, आहे का नाही? आता त्यांनी सांगितलं की त्याचं उत्तर काय तुमचं 0 आहे. मग त्यांनी जे दिलं तेच घ्यायचं. 2a + 3b इज इक्वल टू काय? 0. तसं घेतलं. आता व्हॅल्यू टाकतो. 2 ए काय आपला 3 - 1 2 4 + 3 बी आपल्याला दिलाच नाही त्यांनी. बी काढायचं आपल्याला इक्वल टू काय? 0. आता यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 × 3 6 2 × 2 4 2 × -1 -2 2 × 4 8 + 3b तसंच इक्वल टू 0 तसंच. समजतं एवढं? हां, आपल्याला आन्सर कशाचं काढायचं आहे? बीचं. मग जे आन्सर काढायचे ते बघा आधी प्लसमध्ये आहे का? हे 3b आहे ना, त्याच्या पुढं साईन काय आहे? प्लस आहे. मग काय चेंज करायची गरज नाही. जर इथं मायनस असलं असतं ना, तर मी हे -3b लेफ्ट साईडपासून कुठं टाकलं असतं? राईट साईडला टाकलं असतं. कारण आपल्याला त्याला काय करायचं? आपल्याला आन्सर कोणाचं काढायला सांगितलंय? बीचं. -bचं सांगितलंय का? नाही ना, आपल्याला जे आन्सर काढायचे ते बीचं सांगितलं. त्याच्यामुळे तो जो बी आहे ना, तो आपल्याला कसा पाहिजे? कंपल्सरी प्लसमध्ये पाहिजे. त्याच्या पुढं प्लसच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. समजतंय? हां, मग मी 3b इथंच ठेवतो, त्याला काहीच करत नाही. आता इथं मी प्लस साईन लिहिली नाही, तिथं आहे ना ती. हां, ते तर लिहायची गरज नाही. ती नाही लिहिली तरी तिथे ती दिसती. इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहितो. आता याच्या पुढं काय साईन आहे? याच्या पुढं काय असणार? ती प्लस असणार आहे. मग ही व्हॅल्यू जर मी इकडे टाकली तर काय होणार? मायनस होणार. इकडं असताना काय आहे? प्लसमध्ये आहे. तर ही जर व्हॅल्यू इकडे टाकली तर काय होणार? मायनस. म्हणजे इथं मी मायनस लिहिणार. 6 -2 4 आणि 8. इथं काय होतं? ते प्लसमध्ये होतं, इकडे गेल्यावर काय आलं? मायनस झालं. समजलं एवढं? समजलं? हां, आता आपल्याला 3bचं आन्सर काढायचं का? नाही. कशाचं काढायचं आहे? बीचं. मग बी तिथंच ठेवा. बीला हातच लावायचं नाही, जे काढायचं ते तिथंच ठेवायचं.